मोहोळ तालुक्यातील अनगर येथून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य भिडू। बातमी सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही सत्य भिडूला यूट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। तसंच इंस्टाग्रामवर फॉलो करून आमच्याशी जोडलेले राहा। तुमचा एक सबस्क्राइब आणि फॉलो आम्हाला निर्भीड, निपक्ष आणि जनहिताच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं बळ देतो। मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे नाव आर्या अण्णा सावंत, वय वर्ष 17 असं आहे। घटना घडली त्यावेळी ती घरात एकटीच होती। तिचे वडील गावाबाहेर गेले होते आणि आई कामावर गेली होती, तर भाऊही बाहेर होता। भाऊ घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं। त्याने बहिणीला वारंवार आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर त्याने वडिलांना फोन करून याची माहिती दिली। वडील तातडीने घरी आल्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता आर्यानं घरातील साडीच्या साह्यानं लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं। तिला तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस पुढील तपास करतायत। जर तुम्हाला आमच्या बातम्या महत्त्वाच्या वाटत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, सत्य भिडू, मोहोळ, सोलापूर।